समाचार अब तक, सत्य का साहस। कांग्रेस विधायक नाना पटोले ने आरोप लगाया कि सरकार आचार संहिता का बहाना बनाकर हिवाली अधिवेशन जल्द खत्म कर रही है। उन्होंने कहा कि नागपुर करार के बावजूद विदर्भ के साथ अन्याय हो रहा है। पटोले ने दावा किया कि कांग्रेस मुक्त भारत संभव नहीं, यह भाजपा का अधूरा सपना है। रामटेक में मत चोरी हुई है और राज्य में ऐसे कई मामले हैं, ऐसा भी उन्होंने कहा। सरकार में एक दूसरे को काटने की राजनीति चल रही है और केंद्र व राज्य के कृषि मंत्री झूठ बोल रहे हैं, यह आरोप भी पटोले ने लगाए। सरकारने आचारसंहिताचं कारण पुढे आणलेलं आहे। आचारसंहिता चालत राहणार आहे। विधिमंडळाचं कामकाज हे विधिमंडळाचं कामकाज आहे आणि त्याच्यामुळे विधिमंडळाच्या कामकाजात या पद्धतीने आचारसंहितेचा बहाणा आणून समजा या अधिवेशन या ठिकाणी बंद करण्याचा सरकारचा घाट असेल तर हे चुकीचं आहे। सरकारने या अधिवेशन एक आठवडा घेऊन समजा अजून पुढच्या 15 म्हणजे निवडणुका झाल्यानंतर हे अधिवेशन सरकार घेऊ शकतं, कारण की जनतेचे प्रश्न भयानक आहे। महाराष्ट्रामध्ये असुरक्षितता निर्माण झालेली आहे। धर्माधर्मामध्ये सरकारच्या वतीनं भांडणं लावलेले गेलेले आहेत। बेरोजगारांचे प्रश्न आहेत, तरुणांचे अनेक मुद्दे या ठिकाणी आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न तर सगळ्यात जटिल आहेत आणि महागाईचा प्रश्न आहे। हे सगळ्या प्रश्नाबद्दलची चर्चा आणि त्याचं उत्तर हे टोलवाटोलवीचं नसावं। पहिलेच्या काळात असं होतं आम्ही सगळ्यात जास्त पैसे दिलेत अशा पद्धतीचं नको। मग ते त्या पहिलेच्या काळात स्वस्त होतं, आता महागाई वाढली। तुम्ही आकडे वाढवून सांगायची गरज नाही। या पद्धतीचे समाधानकारक उत्तर देऊन आणि जनतेला त्याचा नुसत्या घोषणाच नाही, घोषणेचा पाऊस नाही, तर जनतेला त्याचे लाभ मिळाले पाहिजे, शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे, ही भूमिका आमची राहणार। काँग्रेस पक्ष 2014 मध्येच मोदींनी आवाहन केलेलं होतं की आम्ही काँग्रेस मुक्त भारत करणार, पण त्यांना 12 वर्ष होतात आहेत देशाचे प्रधानमंत्री राहून। त्यांच्या सपनात झोपेत जेवतात, कुठं कुठं जातात, तिथं तिथं काँग्रेसच दिसते। त्याच्यामुळे काँग्रेस हा कधी मुक्त होऊ शकत नाही। ज्या काँग्रेसनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, संविधानिक व्यवस्थेमध्ये लोकशाही आणली आणि हा देश उभा करण्यामध्ये काँग्रेसचे योगदान आहे। काँग्रेस कधी संपू शकत नाही। जे बेईमानीनं सत्तेत आले ते कधी संपू शकतात, हे या ठिकाणी आम्ही आवर्जून सांगू शकतो। आता ते सगळे मुद्दे आहेत। महाराष्ट्रात एक कामठीच नाही। महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाला हाती धरून, प्रशासनाला हाती धरून, पैसे वाटून, प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये गडबड केलेली आहे, ती नुसते कामठीतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात झालेली आहे। त्यामुळे याची चर्चा विधानसभेत आम्ही आणण्याचा प्रयत्न करू।